तुम्ही म्हणत असाल एवढा आवरून का आलाय? आम्हाला काय जायचं कोल्हापूरसाठी लग्नाला, त्यासाठीच हा एवढा आवरून आला बघा. मग काय घेतला होता आणि निघला लग्नाला. आणि जाताना भेटले ते शुभमदा आणि अक्षदा. आणि दोघं पण लय खुश होते. लग्न म्हणलं की खुशच हो, नुसतं गाडी पळवाली. भावानं असा कंटाळा आला होता की कधी एकदा जाईन असं झालं होतं. फायनली कोल्हापूरमध्ये एंट्रीच झाली भावा. मग काय पोहोचलो की लग्नाच्या ठिकाणी. आल्या आल्या ऋषीदान केलं आमचं स्वागत. तोपर्यंत केला ओंकारदा एंट्री. हा तर भाऊ लग्नाला आल्यापासून 4 वेळा जेवलाय. आणि हा भाऊ बघा केवढं रडाला. कारण ह्याच्याच बहिणीचं लग्न आहे हो. याला म्हणलं तुझे तू रड, आम्हाला पहिला जेवाय नाही बाबा. कारण आमच्या या भावाला लग्नात आल्याला पहिला जेवण लागते. मग काय भावासाठी गेलो की जेवायला डायरेक्ट. आणि लग्नाला तर पब्लिक ढीग झालं होतं. आणि लग्नाच्या हॉलपेक्षा जेवणाच्या हॉलमध्ये जास्त गर्दी होती. गर्दी बघून निरंजन डोकं फिरला आणि धरला की रुपेश झाला. मग काय रुपेश जण आणला की डायरेक्ट जेवणाच्या टेबलवर. जेवण वाढल्या वाढल्या सगळी रपा रप खायला लागली बा. अक्षय द्यायला सुट्टी दिना बुकना उडवायला नसतं. सगळी पद्धतशीर पोटपूजा करून आम्ही आलो बाहेर. बाहेर आल्यावर बघतोय तर काय रोहनदा टाकायला नियोजन. भाऊ म्हणाला कोल्हापुरात आलो म्हणजे रंकाळ्याला तर 100% जायला लागते. मग काय बसलो गाडीवर आणि चाललो बघा रंकाळ्याला. ही रायडर काय येताना पण फास्ट आणि जाताना पण फास्ट आहे. त्यांचा नाद करून चालत नाही भावा हा. भावाने एवढी गाडी फास्ट पळवला की आला बघा रंकाळ्या तलावावर. हल्ली तसे इकडे तिकडे जरा फिरलो. मग चाललो आम्ही आमच्या घरला. जाता जाता सगळ्या भावाने फॉलो शेअर कमेंट करायला लागते.